नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमासंदर्भामध्ये चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाच्या तिसऱ्या टेस्ट संदर्भात चर्चा करत आहोत. ही टेस्ट ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी शीट 1 ते 15 वरती अवलंबून आहे व 30 मार्काची असून यासाठी वेळ दिलेला आहे 1 तास. स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 क्लास 10th and this test is of 30 marks and is based on activity sheet 1 to 15 and for that 1 hour time is given. Few instructions are given here for us that are all questions are compulsory. Next, figure on the right indicate full marks. Next, the test is based on activity sheet 1 to 15. Next instruction, draw a scientifically correct label diagram. Next, write only the option number of the correct answer for each multiple choice question. These are some instructions. Now we are start to solve the question. First question, question number 1A. Choose the correct alternative and this question is asked for 2 marks. पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा आणि हा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन ऑफ डॅश टिश्यू. ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. ऑप्शन ए मेरिस्टेमेटिक टिश्यू, ऑप्शन बी इपिथेलियल टिश्यू, ऑप्शन सी कनेक्टिव्ह टिश्यू, ऑप्शन डी स्केलेरेन्चायमा. या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये आपण फक्त या ऑप्शनचा क्रमांक लिहायचा आहे. उदाहरणार्थ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मेरिस्टेमेटिक टिश्यू आणि त्याचं ऑप्शन आहे ए आणि आपण ह्या रिकाम्या जागेमध्ये आपण काय लिहायचं आहे ऑप्शन ए त्या ठिकाणी लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इन बाउमन कॅप्सूल इज कॉल्ड डॅश. हियर ऑप्शन्स आर central canal, option B axon, option C glomerulus, option D nephron. And here in a bracket we have to write option C, that is glomerulus. Next one, second question, answer the following statements are true or false. जे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे ते चूक बरोबर आपल्याला ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. इन अ मोनोहायब्रिड क्रॉस द फेनोटायपिक रेशो इज 9:3:3:1. इज द स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स? द आंसर ऑफ दिस क्वेश्चन इज द स्टेटमेंट गिवन अबोव इज अ फॉल्स. दिस फेनोटायपिक रेशो इज ऑफ dihybrid. Next question, B, answer the following question and this question is asked for 3 marks. In that first question is find the odd man out. गटात न बसणारा या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. पेंट रेसिड्यू, स्लज, ॲश, डेड रॅट. फ्रॉम ऑल ऑफ these dead rat is a odd one. Why? Because remaining all are industrial waste while dead rat is not industrial waste, is a natural waste. Next one, complete the second pair based on the correlation in the first pair. पहिल्या जोडीच्या आधारे दुसऱ्या जोडीचा आपल्याला पेअर या ठिकाणी लिहायचा आहे. सहसंबंध आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. वुमेन टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम हा आजार कोणामध्ये होतो?
स्त्रियांमध्ये होतो. मग मेन्समध्ये कुठला होतो? तर याचं उत्तर आहे किनफेल्टर सिंड्रोम. थर्ड वन, राईट द नेम ऑफ फॉलोइंग टिश्यू. टिश्यू जॉईनिंग द मसल अँड बोन. असा टिश्यू जो मसलला आणि बोनला जॉईन करतो, त्या टिश्यूचं नाव काय आहे? तर त्या टिश्यूचं नाव आहे टेंडन्स. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज द टिश्यू जॉईन द मसल अँड बोन इज टेंडन अँड इट इज टफ बँड ऑफ fibrous connective tissue. Next question, question number 2a. Answer the following question any two, and this question is asked for 3 marks. या ठिकाणी कुठलेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि हा प्रश्न 3 मार्कांसाठी आहे. पहिला प्रश्न आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन. इफ द किडनी गेट ॲडव्हर्सली इफेक्टेड, डायलिसिस इज रिक्वायर्ड. तर डायलिसिस ही प्रक्रिया आहे. आन्सर, द efficiency of kidney can be adversely affected by injury, infection or decreased blood supply. आपल्या शरीरामध्ये किडनी हे जे अवयव, महत्त्वाचा अवयव आहे, ती अकार्यक्षम कधी होते? ज्यावेळेस इंजुरी होते, ज्यावेळेस इन्फेक्शन होतं किंवा ज्यावेळेस रक्तपुरवठा कमी प्रमाणात होते, त्यावेळेस ते किडनी आपली अफेक्टेड होते. आणि याच्यामुळे काय होतं? इन दिस केस दिस हॅपन्स अँड एक्सेस ऑफ टॉक्झिक सबस्टन्सेस accumulate in the body and it can lead to death. अशा परिस्थितीमध्ये काय होतं? आपल्या शरीरामध्ये टॉक्झिक सबस्टन्सेस ॲक्युमुलेट होतात, जे दूषित घटक आपल्या शरीरामध्ये साठवले जातात आणि याचा आपल्या शरीरावर दूषित परिणाम होतो. आपला त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. इफ द किडनी फेल, नायट्रोजनस वेस्ट आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅनमेड मशीन. अशा वेळेस आपल्या शरीरातील जे नायट्रोजनस वेस्ट आहे ते काय केलं जातं? मशीनद्वारे शरीरापासून वेगळं केलं जातं आणि यालाच आपण म्हणतो, इन द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ दिस मशीन इज कॉल्ड डायलिसिस. अशा मशीनद्वारे आपल्या शरीरातील नायट्रोजनस वेस्ट बाहेर काढण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो? डायलिसिस असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. या ठिकाणी हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट दिलेले आहेत आणि रिकामे चौकोन दिलेले आहेत. ते चौकोन योग्यरित्या आपल्याला भरायचे आहेत. मग हार्मफुल इफेक्ट ऑफ सॉलिड वेस्ट कुठले कुठले आहेत? मग स्प्रेडिंग ऑफ डिसीज, वॉटर पोल्युशन, बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट, एअर पोल्युशन. अशा प्रकारे हे चार्ट पूर्ण होतो. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द डिसऑर्डर शोन इन द फिगर अँड डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट डिसऑर्डर. जी डिसऑर्डर आहे ते आपल्याला ओळखायची आहे आणि त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत. बघा हे चित्र पहा. हे चित्र कशाचं आहे? तर धिस चार्ट इज ऑफ चाइल्ड विथ अ डाउन सिंड्रोम. Down syndrome is a disorder arising due to chromosomal abnormality. This disorder is characterized by the presence of 47 chromosome. It is described by trisomy of 21st chromosome. The next question, question B, answer the following question any 3 and this question is asked for 6 marks. यातला दुसरा प्रश्न आहे बघा, ऑप्शन बी, आन्सर द फॉलोइंग एनी 3. कुठलेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत आणि यासाठी मार्क्स आहेत 6. डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट. एक दल आणि द्विदल आपण याला म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फरक लिहायचा आहे. मोनोकॉट, द मोनो मीन्स 1. द मोनोकॉट contain a single cotyledon in its embryo. Long narrow leaf, vascular bundle scattered. Next one, dicot, di means 2. The dicot contain
2 cotyledon in its embryo, broadleaf vascular bundle in a ring. हे आहेत मोनोकॉट आणि डायकॉटचे डिस्टिंग्विश कॅरेक्टर्स. यापेक्षा वेगळेही तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन द फॉलोइंग. अँटीबायोटिक्स. मग अँटीबायोटिक्स कशाला म्हणायचं, तर ही एक ढोबळ अशी अँटीबायोटिक्सची व्याख्या आहे बघा. मेडिसिन दॅट इनहिबिट द ग्रोथ ऑर किल द बॅक्टेरिया कॉझिंग मायक्रोब्स बाय ब्लॉकिंग द पाथवे ऑफ बॅक्टेरियल सिंथेसिस. त्याचबरोबर आपल्या पुस्तकामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती अशाप्रमाणे आहे. कार्बन कंपाऊंड ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ harmful microorganism is called antibiotics. From both of definition, you can write any one of. Next one question, DNA fingerprint. DNA fingerprint, definition of this is the sequence of the gene in the DNA of the person, that is the genome of the person is identified. Otherwise, DNA printing is a unique identity of each person and is useful to identify the person. Then next one is write in your own word about agro-complementary occupation. मग agro-complementary occupation कशाला म्हणायचं? As the name, agro-complementary occupation includes occupation which are concerned with the application of scientific principle to solve the problems related to agriculture, horticulture and farming. शेती बरोबर आपण जे जोडधंदे करतो, जोड व्यवसाय करतो, त्याला आपण म्हणतो ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन. अँड इट इन्क्लूड्स और इट कवर्स फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर, डेअरी, मॅनेजमेंट, पोल्ट्री अँड फिशरी. अशा प्रकारे याचं हे अपेक्षित उत्तर आहे. तुम्ही याच्या आधारे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द करेक्ट वर्ड इन द बॉक्स. बघा या ठिकाणी हा बॉक्स दिलेला आहे. या ठिकाणी हा जो बॉक्स आहे फंक्शन ऑफ द लेफ्ट ब्रेन, फंक्शन ऑफ द राईट ब्रेन या ठिकाणी दिलेला आहे आणि रिकामे बॉक्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते रिकामे बॉक्स आपल्याला भरायचे आहेत. ॲक्च्युली आपल्याला काय सांगितलेलं आहे तर राईट एनी 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. हा ऑप्शन आहे, तुम्ही स्वतः याचा प्रयत्न करायचा आहे. मी तरीही त्याची उत्तरे या ठिकाणी सांगतोय. पहिल्या बॉक्समध्ये आपण लिहितोय ॲनालिटिक थिंकिंग, त्यानंतर आहे लॉजिकल थिंकिंग. पुढच्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे लँग्वेज आणि आपल्याला दिलेलं आहे सायन्स अँड मॅथमॅटिक्स. हिअर होलिस्टिक थिंकिंग, इंट्युएशन, क्रिएटिव्हिटी आणि आर्ट अँड म्युझिक. अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 3, ॲन्सर द फॉलोइंग एनी 3. क्वेश्चन तिसरा आहे, कुठलेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत आणि यासाठी मार्क आहेत 9. कंप्लीट द ट्री डायग्राम बिलो बेस्ड ऑन द टाईप ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. हेरिडिटी डिसऑर्डरच्या माध्यमातून हा जो चार्ट आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बघा हेरिडिटी डिसऑर्डर्स कुठले कुठले आहेत? क्रोमोझोमल, मोनोजेनिक, पॉलिजेनिक आणि मायटोकॉन्ड्रियल. आणि आता मोनोजेनिकचे परत 2 भाग आहेत. ते कुठले कुठले आहेत? अल्बिनिझम आणि सिकल सेल ॲनिमिया. अशा प्रकारे हा चार्ट आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड विथ सुटेबल एक्झाम्पल. हाऊ इज excretion in plant is useful for human being? And the answer of this question is oxygen is important for human use for respiration. Actually, oxygen is necessary for all the living organisms, animals
for the process of respiration, and it is the waste product produced by the plant by the process of photosynthesis. So important, oxygen is important which is released from plant for respiration for human being. And next one, gum are also useful for human being as like resins. Next question, observe the figure carefully and answer the following question. ही जी फिगर आहे आपल्याला काळजीपूर्वक ऑब्झर्व करायची आहे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज हॅपनिंग ॲट अ फर्स्ट अँड सेकंड. ह्या फिगरमध्ये दाखवलेले 1 आणि 2 जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी ॲक्च्युअल काय होत आहे, तर बाय पुटिंग फिंगर नियर टू द फ्लेम ऑफ द कॅन्डल वी एक्सपिरियन्स हीट सेन्सेशन. आपण जसं आपलं बोट त्या मेणबत्तीच्या फ्लेम जवळ जातं त्यावेळेस आपल्याला उष्णतेची जाणीव होते पहिल्यामध्ये. सेकंडमध्ये काय होतं, वी रिमूव्ह बॅक आवर हँड फ्रॉम द कॅन्डल. ज्यावेळेस आपल्याला ते जाणीव होते त्यावेळेस ते बोट आपण तेपासून काय करतो, रिमूव्ह करतो, बाजूला करतो. विच इज द नर्व शो बाय 4. चौथ्यामध्ये कुठली नर्व दाखवलेली आहे, तर द नर्व शोन in a figure that is associated nerve. Next, at 7, where has the impulses reached? Muscle, which are effector organ, muscles are contracted and our hand is moved away. Next question, describe the structure of DNA molecule विथ अ सुटेबल डायग्राम. DNA मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला डायग्रामसह या ठिकाणी डिस्क्राईब करायचं आहे. DNA मॉलिक्यूलचं डायग्राम बघा अशा प्रकारे असते. स्पष्टीकरणाचं अशा प्रकारे आहे, ईच मॉलिक्यूल ऑफ DNA इज अ डबल हेलिक्स फॉर्म्ड फ्रॉम 2 कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड ऑफ न्यूक्लियोटाइड्स हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड बिटवीन CG and TA base pair. Next, duplication of the genetic information occur by the use of one DNA strand as a template for formation of complementary strand. अशा प्रकारे याचं स्पष्टीकरण आहे. नेक्स्ट, explain with a suitable example the relationship between फोरकास्टिंग अँड डिझास्टर मॅनेजमेंट. फोरकास्टिंग आणि डिझास्टर मॅनेजमेंट या दोघांचं रिलेशनशिप कसं आपल्याला दर्शवता येईल, तर बघा, वेदर फोरकास्टिंग अँड डिझास्टर मॅनेजमेंट गो हँड इन हँड. बघा ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला जोडून आहेत असं आपल्याला म्हणता येईल. वेदर फोरकास्टिंग हेल्प इन प्रिडिक्टिंग द वेदर ऑफ ॲन एरिया फॉर नेक्स्ट 2 to 3 days. हे वेदर फोरकास्टिंग आपल्याला काय करतं, त्या पर्टिक्युलर एरियाचा जो वेदर आहे त्याचा अंदाज 2 ते 3 दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी वर्तवू शकतो. अँड इफ वी नो दॅट अ डिझास्टर मे ऑकर ड्युरिंग अ डेफिनेट पिरियड टाईम, डिझास्टर मॅनेजमेंट कॅन बी हेल्पफुल इन रिड्युसिंग द लॉस ऑफ लाईव्स ऑर लाईफ अँड प्रॉपर्टी. जर आपल्याला ह्या वातावरणाचा अंदाज 2-3 दिवस अगोदर जर कळला तर त्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाला त्याविषयी तयारी करण्याला वेळ मिळतो आणि त्यामुळे आपण लोकांचा जीव त्याचबरोबर प्रॉपर्टी वाचवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 sentence. व्हॉट डिफरन्स is observed in human male and female chromosome? Answer of this question is, consequently all the somatic cell in human female contain 2X chromosomes and all the somatic cell in a human male contain 1X and 1Y chromosome. फिमेलमध्ये 2X क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतात, तर मेलमध्ये एक
एक्स क्रोमोझोम आणि एक वाय क्रोमोझोम आपल्याला आढळतो. नेक्स्ट क्वेश्चन, नेम सम ऑफ द डॉमिनंट कॅरेक्टर्स इन ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंगमधले काही डॉमिनंट कॅरेक्टर आपल्याला लिहायचे आहेत. तर ते कुठले आहेत बघा. कर्ड लिटल फिंगर, डेव्हलपमेंट ऑफ डार्क हेअर, डिम्पल ऑन द चीक, फ्री earlobe, capacity to roll the tongue. These are the dominant characteristics in human being. Next one, what is gene? The answer of this question is the gene is a basic physical and functional unit of heredity. Genes are made up of DNA and each chromosomes contain many genes. And this is the fourth question. Answer any one and this is asked for 5 marks. Next question, in question number 4, that is, which changes in amino acid lead to sickle cell anemia? The answer of this question is sickle cell anemia is caused by a point mutation in the beta globin chain of the hemoglobin, causing the hydrophilic amino acid glutamic acid to be replaced with a hydrophilic amino acid valine at the 6th position. Next question, that is, what is meant by software? Answer of this question is software is the program that enable a computer to perform specific task. This is the answer of this question. Here, next one, question number 4. Anyone, we have solved one question. Here asked to solve any one, but here the next question, that is, observe the given figure diagram and answer the question asked. Observe the diagram carefully. Few questions are asked here and we have to give the answer of this question. Name the cycle shown in the figure. This cycle is of carbon cycle. The picture shown, that is of a carbon cycle. जे चित्र आपल्याला दाखवलेलं आहे ते कशाचं आहे? कार्बन सायकलचं आहे. राईट वेदर दिस सायकल इज अ इम्पॉर्टंट and why. Abiotic carbon atom are circulated and recycled into biotic from mainly through the photosynthesis and respiration. Hence, the carbon cycle is one of the important biogeochemical cycle. ह्या कार्बन सायकल ही महत्त्वाची सायकल आहे, कारण या ठिकाणी काय होतं, abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic from mainly through photosynthesis and respiration. Next question, write the main process involved in this cycle. Here 6CO2 plus 12H2O with the help of sunlight and chlorophyll, C6H12O6 plus 6H2O plus 6O2 is released. Next one, this is the process of photosynthesis. Next process is the energy production, that is C6H12O6 plus 6O2. Whatever glucose is produced by the process of photosynthesis, from that energy is released in the mitochondria, and this process is given here, that is C6H12O6 plus 6O2. In the mitochondria, it produces 6CO2 plus 6H2O plus energy. This is the process involved in this cycle. Okay friends, we may stop here.
Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe